Let's learn about the third factor of the genetic variation, that is the gene flow. Okay. Now at first we will discuss about what is the definition of the gene flow. Okay. Now definition of gene flow is the movement of the genes into म्हणजे काय तर आतमध्ये ओके किंवा इंटू किंवा दी आउट ऑफ म्हणजे आतमध्ये आल्यामुळे किंवा पॉप्युलेशनमधून बाहेर गेल्यामुळे मीन्स द ड्यू टू द मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ द डिस्पर्सिबल ऑफ पोलन्स and segments of DNA or the transformation is called as the gene flow. ओके म्हणजे काय बघा की या ठिकाणी समजा काय आहे की हे एक पॉप्युलेशन आहे आणि हे एक पॉप्युलेशन आहे ओके आणि मग काय झालं तर या पॉप्युलेशनमध्ये म्हणजे समजा हे बी पॉप्युलेशन आहे आणि हे काय आहे की डी पॉप्युलेशन आहे ज्या वेळेला एका पॉप्युलेशनमधून दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये काही पीपल्स जातात तेव्हा त्याला काय म्हणायचं जीन फ्लो असं म्हणायचं समजा काय झालं समजा की एक अशी काय आहे की पॉप्युलेशन आहे या पॉप्युलेशनमधून जर समजा कोणी काय झालं की आऊट गेलं किंवा या पॉप्युलेशनमध्ये कोणीतरी काय झालं की तर एंटर झालं तर म्हणजेच काय the movement of genes into or out of population due to migration of organism किंवा due to the dispersal of pollens किंवा segments of DNA is called as a gene flow. ओके आता आणखीन एखादं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया कारण जीन फ्लो अल्टर द जीन फ्रिक्वेन्सी विच कॉजेस द इव्होल्युशनरी चेंजेस म्हणजे इव्हॉल्युशनमध्ये जीन फ्लो काहीतरी चेंजेस दाखवतात म्हणजे आता एखादं एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकतो समजा कुणी जर काय असेल की इंडियामध्ये राहत असेल आणि एम्प्लॉयमेंटच्या निमित्ताने समजा जर तो अमेरिकेला गेला आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तो त्या ठिकाणी राहिला आणि सपोज दॅट पर्सन विल गेट मॅरिड देअर समजा त्या पर्सनचं मॅरेज त्या ठिकाणी झालं तर त्या ठिकाणी काय होणार की जी नवीन जनरेशन तयार होणार ती कशी असणार आहे तर इव्हॉल्युशनरी चेंजेस दाखवणारे असणार आहे नाव दिस इज द जीन फ्लो ड्यू टू दी आउट मुवमेंट फ्रॉम अ पॉप्युलेशन म्हणजे तो काय झाला की पर्सन इंडियामधून अमेरिकेमध्ये गेला आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर काय झालं तर गेट मॅरिड झाला आणि त्यानंतर न्यू पॉप्युलेशन काय झालं की निर्माण झालं की ज्याच्यापासून काय झाली की एक न्यू स्पेसिस निर्माण झाली which results in a evolutionary changes. Okay, so this is about the gene flow. The gene flow. Now we will discuss the fourth key factor of the modern synthetic theory, that is the genetic drift. Okay. Now meaning of drift is the large change. Now here the large change in the gene. So definition is the any random change in allele frequency due to natural disasters like म्हणजे काही नैसर्गिक आपत्ती डिझास्टर्स मीन्स द आपत्ती लाईक द अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप किंवा फायर्स किंवा फ्लड्स म्हणजे जर समजा काय झालं की महापूर वगैरे आला तर याच्यामुळं काय होतं की द पॉप्युलेशन इज सिव्हिअरली रिड्युस्ड म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोक काय होतात की डाईड होतात ओके समजा भूकंप झालं तर एकाच ठिकाणची काय होतात की भरपूर लोक मारली जातात मीन्स द पॉप्युलेशन इज सिव्हिअरली रिड्युस्ड ओके सो इट शोज द लार्ज चेंज अँड दिस इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक ड्रिफ्ट ओके सो ॲट दिस टाइम व्हॉट हॅपन्स ॲक्च्युली द मे बी अ पर्टिक्युलर अलिल्स इलिमिनेट फ्रॉम द पॉप्युलेशन म्हणजे अशा वेळेला काय होऊ शकतं तर एखादं पर्टिक्युलर अलिल्स एलिमिनेट होतं पॉप्युलेशनमुळं म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल की एखादं असं काय की त्या ठिकाणी घर आहे की त्या घरामध्ये काय आहे की एकटीच व्यक्ती राहते आणि समजा जर ती व्यक्ती जर त्या डिझास्टरमध्ये मारली गेली तर ती व्यक्ती जे जीन पुढच्या जनरेशनला ट्रान्सफर करणार होती ते त्याच ठिकाणी थांबतं आणि अशा प्रकारे a particular alleles the eliminate from a population
Okay, so here you have to remember the smaller population have a greater a smaller population have a greater chances for the genetic drift in view of the multiple choice question. Now we will move towards the fifth key factor, that is the chromosomal aberrations. Okay, so these are the structural morphological changes in the chromosomes due to the रिअरेंजमेंट. ओके, म्हणजे जीन्समध्ये काहीतरी वेगळी काय होते की अरेंजमेंट होते, अँड दॅट इज ड्यू टू द डिलिशन, ड्युप्लिकेशन, देन इन्व्हर्शन अँड ट्रान्सलोकेशन. ओके, म्हणजे काय होतं की ज्या वेळेला क्रोमोसोमल ॲब्रिएशन्स घडतं त्यावेळेला नेमकं काय घडतं, तर इट मे बी ड्यू टू द डिलिशन, इट मे बी ड्यू टू द duplications, it may be due to the inversion or it may be due to the translocation. ओके, आता डिलिशन होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर द लॉस ऑफ जीन, ती जी काही एक काय असते की जेनेटिक चेन असते त्याच्यातून एखादं जीन काय होतं की लॉसच होतं. ओके, म्हणजे काही वेळेला काय होतं की तर जे जीन आहे त्याच्यामध्ये लूज होतं, म्हणजे 46 क्रोमोझोमच्या ऐवजी काय होणार, तर 45 क्रोमोझोम्स असणार, याला म्हणायचं डिलिशन. ओके, त्यानंतर ड्युप्लिकेशन म्हणजे काय, तर रिपिटेशन ऑफ द जीन किंवा द ड्युप्लिकेशन ऑफ द जीन, म्हणजे जीनचं जे काही एक काय असतो सिक्वेन्स असतो त्याच्यामध्ये काही जीन काय होतात की रिपीटेड होतात. ओके, देन थर्ड वन इज द इन्व्हर्सिनर टाईप्स. ओके, आता याच्यामध्ये काय होतं बघा, तर काहीतरी काय होतं की उलटं घडतं, म्हणजे ॲक्च्युली कसं होतं की देर इज द नो लूज ऑर द नो गेन ऑफ द जीन, बट व्हॉट हॅपन्स अ पर्टिक्युलर सेगमेंट इज ब्रोकन. म्हणजे समजा काय असेल की हा जर समजा काय आहे की हा एक काय आहे की DNA आहे. ओके, आणि या DNAमध्ये काय आहे की असा पर्टिक्युलर काय तर काय की हा सिक्वेन्स आहे. हां, तर हा सिक्वेन्सच काय होतो की ब्रोकन होतो. ओके, आणि हा ब्रोकन झालेला जो सिक्वेन्स आहे तो रिअटॅचड होतो, म्हणजे तो जाऊन काय होतं की दुसऱ्या भागाला काय होतं की जाऊन रिअटॅचड होतो, म्हणजे ब्रोकन अँड रिअटॅचड टू द सेम क्रोमोझोम्स इन अ इन्व्हर्टेड पोझिशन. म्हणजे हा जो काही सिक्वेन्स असा असेल तर या ठिकाणी तो अटॅच होत असताना काय होतं की अशा सिक्वेन्समध्ये जाऊन काय होतं की तो त्याला अटॅच होतो. ओके, याला काय म्हणायचं, तर इन्व्हर्सिनर असं म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपण या ठिकाणी आणखीन एकदा ही कन्सेप्ट काय करूया की नीट क्लिअर करून बघूया. सपोज दिस इज द DNA. ओके, हा काय आहे की DNA. आता या DNAवरती काय आहे की एक ठराविक काय असतो की तर सिक्वेन्स असतो. सो समटाईम व्हॉट हॅपन्स दी पर्टिक्युलर सेगमेंट इज ब्रोकन. या DNAमधून हा सेगमेंट काय झाला, समजा ब्रोकन झाला, आणि हा ब्रोकन होतो आणि काय करतो, हा इथून ब्रोकन होऊन याच ठिकाणी काय होतं की जाऊन रिअटॅच होतो. पण होत असताना काय होतं, तर त्याची जी काही अशी जी एक सिक्वेन्स असतो, हा सिक्वेन्स आहे असा या ठिकाणी असाच काय की रिअटॅच होण्याऐवजी तो कसा होतो, तर इन्व्हर्टली, म्हणजे उलट्या प्रकारे काय होतं की त्या ठिकाणी असणाऱ्या जीनची काय होते की अरेंजमेंट होते. याला काय म्हणायचं, तर इन्व्हर्सिनर असं म्हणायचं. अँड दॅट पोझिशन इज ड्यू टू द 180 डिग्री ट्विस्ट. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा इन्व्हर्सनर म्हणजे काय की जर आपल्याला जर समजा तुम्हाला जर मी सांगितलं काय करा की तुम्ही काय करा की ए आकडा लिहा, तर आपण काय करणार की असा लिहिणार, आणि मग त्याचं जर इन्व्हर्शन लिहा म्हटलं तर कसं लिहावं लागेल आपल्याला, तर असा उलटा ए लिहावा लागेल. ओके, तर अशा प्रकारे जीन सिक्वेन्स काय होतो की उलटा, म्हणजे उलट्या क्रमाने काय होतो की रिअटॅच्ड होतो, याला इन्व्हर्सिनर असं म्हणायचं. अँड द लास्ट फॅक्टर ऑफ द क्रोमोसोमल ॲब्रिएशन, दॅट इज द ट्रान्सलोकेशन, मीन्स द चेंज इन पोझिशन ऑफ द क्रोमोझोम ऑर द सेट ऑफ जीन्स टू अ नॉन होमोलोगस क्रोमोझोम्स. नाव दिस अफेक्टेड नॅचरली, हे नॅचरलीच काय होतं की जीनमध्ये घडतं बाय ट्रान्सफॉर्मन्स प्रेझेंट इन द सेल. म्हणजे काही सेलमध्ये असे ट्रान्सफॉर्म्स असतात की त्यांच्यामुळं अचानक काय होतं की बदल होतो.
तर क्रोमोसोमल ॲब्रिएशनचे जे हे 4 फॅक्टर आहेत हे या ठिकाणी आपण काय केले आहेत बघा. तर मी तुम्हाला डायग्रॅम काढलेली आहे या ठिकाणी आणि डायग्रॅमनी मी तुम्हाला काय करीन की शो करीन. सो सगळ्यात पहिल्यांदा डिलिशन म्हणजे काय होतं की एखादं जीनच काय होतं की डिलीट होतं. ओके, सो फर्स्ट वन इज द डिलिशन. ओके, तुम्ही या ठिकाणी या डायग्रॅममध्ये काय करा की केअरफुली बघा. आता या ठिकाणी काय आहे की हे काय आहे की हा एक काय की क्रोमोझोम्स आहे आणि हा एक क्रोमोझोम्स आहे. ओके, तर याच्यामध्ये कसं घडतं बघा. तर इथे काय आहे की ABCDE. ओके, आणि इकडे काय आहे की FGH. हा काय आहे की सिक्वेन्स आहे. ज्या वेळेला पुढच्या जनरेशनमध्ये म्हणजे या जनरेशनमध्ये काय होतं की डिलिशन होतं तेव्हा नेमकं काय घडतं बघा. तर यातला एक जीन काय होतो की डिलीट होतो. आता कोणता जीन डिलीट झाला आहे या ठिकाणी तर D हा झालेला आहे, कारण सिक्वेन्स कसा आहे बघा ABCEFGH. ओके, तर अशा प्रकारे पुढच्या जनरेशनमध्ये ज्यावेळेला एखादा जीन काय होतं की लूज होतो त्यावेळेला त्याला काय म्हणायचं डिलिशन असं म्हणायचं. ओके, आता नेक्स्ट ड्युप्लिकेशनमध्ये काय होतं की जीन रिपीटेड होतात. या ठिकाणी बघा मी या ठिकाणी काय केलेलं आहे की स्ट्रायेशन शो केलेलं आहेत ABCDEFGH आणि या ठिकाणी हे काय आहेत की जीन सिक्वेन्स आहेत. ज्यावेळेला यांच्यामध्ये ड्युप्लिकेशन घडतं त्यावेळेला काय होतं तर B आणि C जीन काय होतात की डुप्लिकेट होतात. मग या ठिकाणी बघा इथे हा सिक्वेन्स कसा आलेला आहे तर BC हे काय झालेलं आहे तर रिपीटेड झालेले आहेत आणि अशा प्रकारे नवीन जेनेटिक रिकॉम्बिनेशन ड्युप्लिकेशनमुळं काय झालं की तयार झालं. ओके, सो दिस इज द रिअरेंजमेंट विच इज कॉल्ड ॲज अ क्रोमोसोमल ॲब्रिएशन्स. ओके, आता आपण थर्ड टाईप त्याच्यातला या ठिकाणी एक्सप्लेन करून बघूया. तो म्हणजे कुठला तर इन्व्हर्शन. आता या ठिकाणी काय बघा तर हा एक काय की क्रोमोझोम्स आहेत की ज्याच्यामध्ये काय आहे की ABCDEFGH हे काय आहेत की त्याचे सिक्वेन्सेस आहेत. वेअर दिस BCD काय होतं की रिव्हर्सली रिअरेंजमेंट केलं जातं पुढच्या क्रोमोझोम्सवरती. त्यावेळेला काय होतात की पुढच्या क्रोमोझोम्समध्ये असणारे सिक्वेन्सेस पूर्णतः बदलतात. या ठिकाणी ABCDE येण्याऐवजी काय आला सिक्वेन्स बघा तर ADCB आणि E. म्हणजे देर इज दी पोझिशन ऑफ दी B सेगमेंट अँड द D सेगमेंट इज द चेंज्ड. ज्या ठिकाणी B यायला पाहिजे होता सिक्वेन्स तिथं कोणता जीन आला D आला, आणि ज्या ठिकाणी D हा काय यायला पाहिजे होता की जीन यायला पाहिजे होता त्या ठिकाणी कोणता जीन आला तर B आला. अशा प्रकारे काय झालं की उलटसुलट झालं, याला म्हणायचं इन्व्हर्शन. आणि या ठिकाणी आपण याचं काय केलं की साईन दाखवलेलं आहे. ओके, आणि त्यानंतर जो फोर्थ आहे तो म्हणजे कुठला तर ट्रान्सलोकेशन म्हणजे मुवमेंट ऑफ द सेगमेंट फ्रॉम द वन क्रोमोझोम्स टू द अनादर क्रोमोझोम्स. म्हणजे एखादं क्रोमोझोम्स काय होतं की त्या पॉप्युलेशनमधून किंवा त्या जेनेटिक कॉम्बिनेशनमधूनच काय होतं की पूर्णपणे नाहीच होतं आणि दुसरं जीन काय होतं की त्या ठिकाणी येतं. ओके, आता या ठिकाणी बघा हिअर आय एम शोईंग ABCDEFGH. ओके, आणि ज्यावेळेला याच्यापासून नवीन जेनेटिक कॉम्बिनेशन तयार होते तेव्हा काय तयार होतं बघा या ठिकाणी तर MNOCDE. म्हणजे या ठिकाणी जे MNO आहे दॅट इज द टोटली द न्यू सेगमेंट. ओके, दॅट इज ड्यू टू द translocationally and that is occurs the naturally by transponses. Okay, so in this way these are the 4 factors which causes the chromosomal aberrations.